जय जय विठोबा रखुमाई, विठोबा राजा रखुमाई राणी, चंद्रभागेला झुळझुळ पाणी, उभा विटेवरी हात कटेवरी, भजन करते वार करे. हा विठूचा गजर करण्याचे निमित्त आहे, ते म्हणजे आज आपण भेटणार आहोत आळंदीच्या आचार्य श्री गोरक्षनाथ महाराजांना. नमस्कार महाराज, मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. ठीक आहे बाळा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझा पहिला प्रश्न आहे, वारी म्हणजे काय आणि ही पंढरीची वारी कधीपासून सुरू झाली? क्या बात आहे. तुझं नाव काय बाळा? स्मिहा सुनील पाटोळे. स्मिहा. येस येस, स्मिहा. बाळा, तुझं नाव खूपच मला आवडलं. पहिली गोष्ट, खूप गोड नाव आहे तुझं आणि तुझं नाव वेगळं एकदम आहे. तर तुला पंढरीची वारी म्हणजे काय आणि काय म्हटलं तू, आणि ती कधी सुरू झाली ना? बरोबर ना? ही वारी कधी सुरू झाली किंवा वारी म्हणजे काय, असा तुझा प्रश्न आहे ना? छान. स्मिहा, मी पहिले तुला ना वारी म्हणजे काय हे सांगतो. स्मिहा, एक गोष्ट सांगू तुला मी. तुझी बर्थ डेट मला सांगू शकते? बर्थ डेट तुझी काय आहे बरं? कोणती आहे बर्थ डेट तुझी? 29 जून. 29 जून. आणि इयर काय तुझं? 17. वर्ष 17. 29 जून 17ला तुझी बर्थ डेट आहे. याचा अर्थ काय माहितीये? त्या दिवशी तू जन्माला आलीस, बरोबर ना? बरोबर. माझा असा प्रश्न आहे छोटासा तुला, त्याच्या अगोदर कुठे होती ग तू? आठवतं तुला काय? तुझा बर्थ व्हायच्या अगोदर, म्हणजे तुझं जन्म व्हायच्या अगोदर तू कुठं होती? तुझ्या आईच्या पोटामध्ये होतीस तू 9 महिने, बरोबर ना? बरोबर ना? आईच्या तू पोटामध्ये होती, 9 महिने होती. बाळा ऐक, आपण वारी म्हणजे काय समजून घ्यायचंय, काय लक्षात ठेवायचं की बाळा, आपण आहे ना जन्माला यायच्या अगोदर आहे ना आपण आईच्या पोटामध्ये होतो आणि खूप रडत होतो. एवढं रडत होतो, एवढं रडत होतो. किती दिवस? 1 अन 2 दिवस नाही स्मिहा, 9 महिने. 9 महिने आपण रडत होतो. आणि आपण काय म्हणत होतो माहितीये का? हे देवा, मला बाहेर काढ रे. किती दिवस तू मला पोटात ठेवणार? मला बाहेर काढ, मला बाहेर काढ, मला बाहेर काढ. असं आपण आहे ना आईच्या पोटामध्ये होतो ना त्यावेळेस बोलत होतो. कोणाला माहितीये? देवाला. देवा, अरे बाहेर काढ मला, किती दिवस तू मला पोटात ठेवणार? पण आपण म्हणताना कसं म्हणत होतो? सोहम, सोहम, सोहम. अरे देवा, तू मी एकच आहे, तुझ्यात माझ्यात काही बदल नाहीये. मग आपण दोघं एकच असताना तू मला का त्रास देतोस? मला कंटाळा आलाय, मला खूप त्रास होतोय. आईच्या पोटामध्ये मी सगळं पाणी, आईने काय खाल्लेलं असतं ते सगळं पोटामध्ये, सगळं माझ्या नाकात, तोंडात. आणि स्मिहा, आपण आईच्या पोटामध्ये ना उलट असतो. आपण कसं सरळ बसलीस तसं आईच्या पोटामध्ये सरळ नसते तू, मान खाली पाय वरती. आणि किती त्रास होत असेल सांग. आणि 1 अन 2 दिवस नाही, 9 महिने होतो. आणि आपण काय म्हणायचो माहितीये का देवाला? हे देवा, मला बाहेर काढ. अरे तू मी एक आहे, बाहेर काढ ना. तूच माझा अंश आहेस, माझाच अंश तुझ्यात आहे, तुझाच अंश माझ्यात आहेस, तुझ्यात माझ्यात काही बदल नाहीये, मला बाहेर काढ, असं आपण देवाला म्हणत होतो. देवाला आपली दया आली ग स्मिहा. खूप त्याला बरं वाटलं, त्याला असं काळजी वाटली आपल्याला. तो आपल्यावरती दया केली त्याने, आणि त्याने ना आपल्याला 9 महिन्यानंतर बाहेर काढलं. पोटात असताना आपण काय म्हणत होतो देवाला? देवा, सोहम, सोहम, तू मी एक आहे, मला बाहेर काढ, तुझ्यात माझ्यात काही बदल नाही. आणि बाहेर आल्यानंतर आपण काय करायला लागलो माहितीये का? रडायला लागलो. लहान मुलं कशी जन्माला आल्यानंतर रडतात ना, कॅ कॅ आहे ना, म्हणजे कोहम. ते कॅ नसतं बाळा, कोहम, कोहम. ए देवा, आता मी काय, तू देव मला काय, मला माहित नाही, मी तुला ओळखत नाही, नको आता, मी तुला ओळखत नाही. कोहम, कॅ 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 रडत असतो ना, कोहम, कोहम, मी नाही तुला ओळखत. पोटात होतो त्यावेळेस सोहम, मला बाहेर काढ, मला बाहेर काढ. आणि बाहेर काढल्यानंतर विसरलो आपण. आता बघ, तू पण आहे, मी पण आहे. आता तू माझ्याशी बोलतोय, आपल्याला देव आठवला की नाही? सकाळपासून आपण विसरलो होतो त्याला. आता पण तू वारीबद्दल मला बोलते, पांडुरंगाबद्दल बोलतोय, तुझ्या पाठीमागे छान असं पांडुरंगाचं मूर्ती आहे, पण सकाळपासून कुठं होतो आपण? विसरलो होतो त्याला.
तसंच आहे ना, आपण जन्माला आलो, तुझा बर्थ झाला, माझा बर्थ झाला आणि आपण त्याला विसरलो. आणि काय झालंय माहितीये का, असे हजारो जन्म आपले झालेत आणि हजारो मृत्यू झालेत. आपण 1000 वेळा जन्माला आलो आणि 1000 वेळा मेलो. आता आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, है ना. तू गर्ल आहे, मी जेंट्स आहे, म्हणजे मी बॉय आहे. आपण कोण आहोत? आपण जेंट्स आहोत. पण आपल्या घराच्या मध्ये मुंग्या आहेत, झुरळं आहेत, घराच्या बाहेर कुत्रे आहेत, मांजरं आहेत, झाडं आहेत, या सगळ्यांमध्ये जीव आहे. हे सगळे जन्माला आलेत. तुझा जसा बर्थ झाला तसा माझा असा झालाय, तर त्यांचा सुद्धा जन्म झालाय आणि त्यांचाही मृत्यू होतो, त्यांना सुद्धा मरावं लागतं. पण प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का स्मिहा, ह्या सगळे जन्माला या, मरा, पुन्हा जन्माला या, पुन्हा मरा. आता हे नको. हे जन्माला येणं सोपं आहे का ग? उठा, आंघोळ करा, अभ्यास करा, नोकरीला जा, काम करा, टेन्शन घ्या. किती त्रास आहे मला सांग, किती आपल्याला ताप होतो. म्हणून ह्या जन्म मरणातून, ह्या वाऱ्यातून, या खूप वाऱ्या आहेत ना ग, ह्या जन्म मरणाच्या सगळ्या वाऱ्या आहेत. ह्या वाऱ्यातून आपल्या ह्या ज्या वाऱ्या आहेत ना जन्माच्या आणि मरणाच्या, कधी कुत्रा म्हणून जन्माला या, कधी गाढव म्हणून जन्माला या, कधी मुंगी म्हणून या, कधी गांडूळ म्हणून या. हे नको. यासाठी पंढरपूरची वारी करायची. देवाची एकदा वारी केली की जन्म मरणाच्या वाऱ्या आपल्या संपतात. एकदा आपण त्याचे होऊन जातो, म्हणून वारी करायची. आता तू मला अजून एक काहीतरी प्रश्न तू एक प्रश्न विचारला मला की वारी का करायची ना, वारी म्हणजे काय ना, तर वारी म्हणजे हे. अजून काय तुझा प्रश्न होता, विसरलो ग मी. वारी कधी सुरू झाली? हा तुझा प्रश्न होता, बरोबर आहे स्मिहा. खरं सांगतो, मला पण असं वाटतंय की वारी कधी सुरू झाली याचा काय मला अंदाज नाही. पण मला एक गोष्ट मला चांगलं मला 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 आठवतं. तुला संत ज्ञानेश्वर महाराज माहिती आहेत? संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, निळोबाराय, एकनाथ महाराज, हे मोठे मोठे जे संत होऊन गेले ना आपल्या महाराष्ट्रामध्ये, ह्या सर्व संतांनी वाऱ्या केलेल्या आहेत. म्हणजे ज्ञानोबरायांच्या अगोदरपासून सुद्धा ज्ञानोबरायांचे वडिलांचं नाव काय होतं? विठ्ठलपंत त्यांचं नाव होतं. त्यांनी सुद्धा पंढरपूरची वारी केली आहे. त्याच्या अगोदर सुद्धा वाऱ्या होत्या. म्हणजे वाऱ्या आहेच, त्याला काय हेच नाहीये. पण सांगतो, ज्ञानोबराय गेले, ज्ञानोबरायांनी समाधी घेतली. नंतर तुकोबाराय आले, तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. पण ज्ञानोबरायानंतर, तुकोबारायानंतर ना आरफाळचे हैबत बाबा होते. ते शिंदे घराण्यामध्ये ना नोकरीला होते किंवा सैनिक होते, असा काही इतिहास मी वाचलेला आहे, ऐकलाय. आरफाळकर मध्ये, त्याच्यामध्ये ना हैबत बाबा आरफाळकर जे होते ना, त्यांनी ना पहिल्यांदा ज्ञानोबरायांच्या पादुका आहेत ना गळ्यात घेतल्या आणि पंढरपूरला घेऊन गेले. त्याच्या अगोदर सुद्धा जात होते, पण पहिली वारी खऱ्या अर्थाने त्यांनी केली. त्याच्या अगोदर वारी होती, पण वारीला शिस्त लावायचं काम हैबत बाबांनी केलं. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज, त्यांनी तुकोबारायांच्या पादुका घेऊन गेले देहूला. मग त्याच्यानंतर हळूहळू वारी अशी शिस्तीमध्ये आली. त्याच्या अगोदर काय करायची? आपापल्या गावातून वारीला जायचे. म्हणजे तुझं गाव आहे तर तुझ्या गावातून पंढरपूरला, पण आळंदीतून वारी, देहूतून वारी, त्र्यंबकेश्वरवरून सर्व संतांच्या पालख्या हळूहळू मग मोठ्या होत गेल्या. त्यांना शिस्त लागली. ती शिस्त लावली हैबत बाबा. हैबत बाबा कुठले? सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका आहे, तिथं ना आरफाळ नावाचं गाव आहे बघ, त्या गावातले हैबत बाबा. त्यांनी खऱ्या अर्थाने सुरू केली. आणि त्याला एवढी शिस्त लावली, म्हणजे त्याला एवढी शिस्त लावली की त्या शिस्तीमध्ये म्हणजे पालखीच्या समोर किती दिंड्या चालायच्या. पालखीच्या, ज्ञानोबरांची पालखी तू बघितली असेल ना फोटोमध्ये वगैरे, तर पालखीच्या समोर काय पालख्या दिंड्या असतात आणि पालखीच्या पाठीमागे काही दिंड्या असतात. ह्यात ही शिस्त लावली. ही पुढं वारी कधी काढायची, पंढरपूरला कधी पोहोचायचं, कुठं थांबायचं, कुठं मुक्काम करायचा, हे सगळं शिस्त हैबत बाबांनी लावली आपल्याला. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने वारी सुरू झाली. आता खूप वर्ष झाली. आता किती मोठा सोहळा झालाय. लाखो समाज आज आळंदीतून म्हणा पंढरपूरला पोचतो, देहूतून पोचतो, त्र्यंबकेश्वरवरून पोचतो, तिकडून निवृत्तीनाथ त्र्यंबकवरून निघतात, मुक्ताबाई मेहुणवरून निघतात. सर्व संतांच्या पालख्या एका ठिकाणी येतात आणि कोणाला घेऊन येतात? आपल्या सगळ्यांना घेऊन येतात. जे दुःखी जीव आहेत, ज्यांना असं संसाराच्या भोगाने असे तापलेले आहेत, त्या सगळ्यांना ना हे सर्व संत मंडळींच्या पाठीमागे आपण पंढरपूरला पोचतो. समजलं वारी कसं आहे, वारीची सुरुवात कशी झाली? ठीक आहे. एकादशी तर दर महिन्याला असते.
मग आषाढ एकादशीलाच वारीला का जातात आणि चालत का जातात? बरोबर आहे, बरोबर आहे. बाळा, एकादशी तर दर महिन्याला आहेच, त्याच्यामध्ये काय गंमत नाही. दर महिन्याची एकादशी असते. पण ऐक, आपल्या प्रमुख आहेत ना, खरंच 4 वाऱ्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 4 वाऱ्या आहेत प्रमुख. माघ आहे, चैत्र आहे, कार्तिक आहे आणि आषाढी. ह्या प्रमुख 4 वाऱ्या आहेत. तर 4 वाऱ्यांमध्ये ना, माझ्या माहितीप्रमाणे ह्या 4 तर प्रमुख आहेतच आणि त्यातली आषाढी तर सर्वात मोठी वारी आहे. जगामध्ये एवढी मोठी वारी भरत नाही, एवढी मोठी वारी ही आषाढामध्ये भरते. आता म्हणजे आता आषाढ वारी, आता जुलैमध्ये आपली वारी चालू आहे ना, ती वारी ही सगळ्यात मोठी वारी. पण स्नेहा, त्याच्या व्यतिरिक्त अजून 3 वाऱ्या, कार्तिक वारी असते, चैत्र वारी असते. पण तू कशी म्हणते की तू काय म्हटलं मला, तू काय मला प्रश्न विचारला, मला लक्ष विसरलो, पुन्हा एकदा मला सांग. एकादशी तर दर महिन्याला असते, मग आषाढ बरोबर आहे. एकादशीलाच वारीला का जातात आणि चालत का? हा, ऐक 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 बाळा, आषाढी वारीतला तर चालत जातातच. म्हणजे सगळे वारकरी महाराष्ट्रातून विविध संतांच्या बरोबर आपापल्या गावांमधून म्हणा किंवा संतांच्या पालख्यांबरोबर म्हणा पंढरपुरामध्ये पोहोचतातच सगळे वारकरी. सर्व वैष्णव, सर्व भाविक भक्त पंढरपूरला जातातच. पण तुझ्या माहितीसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, इन्स्ट्रेटिंग आहे, खूपच महत्वाची आहे. ऐक, एकादशीला, आषाढी एकादशीला वारीला जातात. पण स्नेहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये, नवी नवी भारतामध्ये, या जगामध्ये असे अनेक हजारो पांडुरंगाचे भक्त आहेत ग, की दर शुद्ध एकादशीला पंढरपूरला जातात आणि चालत जातात. स्नेहा, आता तर आषाढीला जातातच चालत, पण दर एकादशीला पंढरपूरला चालत जाणार आहेत. दर महिन्याची शुद्ध एकादश पंढरपूरला, सर्व वारकरी पंढरपूरमध्ये. पण आषाढी एकादशीला काय करतात, सर्वजण खूप बहुसंख्येने वर्षातली एक वारी भक्तिभावाने, श्रद्धेने करतातच. पण दर एकादशीला वारी होते. पंढरपूरची वारी एकादशीला ती सुद्धा चालत असते आणि आळंदीची वारी सुद्धा चालतच असते. वद्य एकादशीला आळंदीला येतात वारकरी आणि शुद्ध एकादशीला वारकरी जातात पंढरपुरामध्ये. लक्षात ठेवायचं, समजलं? हो. आपण सर्व देवांना फुले वाहतो, पण विठ्ठलाला एखाद्या फुलापेक्षा तुळस का आवडते? अगं, तुळस तुला काय आवडतं मला सांग. तू तुझ्या पप्पांना तुला आवडतं ते मागते का पप्पांना आवडत नाही ते मागते? मला आवडतं ते मागते. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांग, पप्पा तुझे पप्पा तुला आवडतं ते देतात का तुला आवडत नाही ते देतात? मला आवडतं ते देतात. बरोबर आहे ना? का? कारण तुझ्या पप्पांचा तुझ्यावरती जीव आहे. तुझ्या पप्पांना तू खूप आवडते, मग तुला आवडते ते पप्पा देतात की नाहीत? है ना? तुला काय आवडतं मला सांग, सांग सांग सांग. खेळणी आवडतात. मग पप्पा देतात की नाही? देतात ना. तसं आपल्या पांडुरंगाला, आपल्या विठ्ठलाला ना तुळशी खूप आवडते रे, खूप आवडते, खूप प्रिय आहे तुळशी पांडुरंगाला. आणि ना, वारकऱ्यांनी, वैष्णवांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं हे देवाला खूप आवडतं. म्हणून वारकऱ्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. बघ, माझ्या गळ्यात सुद्धा तुळशीची माळ आहे. ही तुळशीची माळ आहे ना, पांडुरंगाला आवडते. शेवटचा प्रश्न. बर, रामाची, गणपतीची, कृष्णाची अशा अनेक देवांची गोष्टी सांगितल्या जातात. तशी विठ्ठलाची एखादी कोणती गोष्टी सांगाल? ठीक आहे, एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुला. काय छोटीशी, आपला वेळ झालाय थोडासा आज. तुला पंढरपूरला गेली तू? नाही. पंढरपूरला ना आपल्या पांडुरंगाची मूर्ती आहे ना, पंढरपूरचं जे मंदिर आहे ना, ते मंदिर आहे ना खऱ्या अर्थाने एका विटेवरती पांडुरंगाची मूर्ती आहे. एका विटेवरती. ती विटेवरती मूर्ती कशी आली माहिती तुला? ती विटेवरती मूर्ती जी आली आहे ना, ती मूर्ती आहे ना पांडुरंगाच्या एका भक्तामुळे आलेली आहे. पांडुरंगाचा एक भक्त होता, भक्त पुंडलिक त्याला म्हणायचे. तर पुंडलिक आहे ना आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. आपल्या आई वडिलांची सेवा भक्त पुंडलिक करत होता. आणि ना ती सेवा करत असताना भगवान परमात्मा
पांडुरंग परमात्मा पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते आणि पांडुरंग परमात्मा ना पुंडलिकाला भेटायला आला. आता देव भेटायला आलाय, देव स्वतः देव पांडुरंग परमात्मा एवढा मोठा देव भेटायला आलाय आणि पुंडलिकाने काय करायला पाहिजे? आता तू घरात बसलेली आहेस, बरोबर आहे. जर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर तुला भेटायला आले तर तू काय करशील? पटकन उठशील ना आणि पटकन त्यांना भेटायला जाते, त्यांना चहा पाणी करशील, आतमध्ये बोलवशील. पुंडलिकाने ते नाही केलं. देवाला म्हटला, पुंडलिक देवा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, तू थांब तिथं. देव म्हटलं अरे मी एकटा कसा थांबू? मग त्याच्या बाजूला एक वीट पडलेली होती, ती वीट अशी भीर करून फेकून दिली, अशी फेकली आणि म्हटलं देवा त्या विटेवर उभा राहा. आणि देव आहे ना त्या विटेवर उभा राहिला आणि देव तिथं उभा राहिलाय ना, तो अजून उभाच आहे. आपल्याला सगळ्यांना दर्शन देतोय, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देतोय. म्हणजे आईची सेवा आणि वडिलांची सेवा किती महत्वाची आहे मला सांग. आई बाबांची सेवा खूप महत्वाची आहे. ते देव 28 युग उभा आहे, अजून सुद्धा उभाच आहे, एका विटेवरती उभा आहे. रुक्मिणी माता पाठीमागे उभी आहे, देवाच्या बाजूला पण नाही. ओके, खूप छान माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. आणि हो, मित्रमंडळींना पण सांगा. पुन्हा भेटूया लवकर.